आज आपण बनवणार आहोत कांद्याची भाजी। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता। एकदम कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते। तर चला मग आता सुरुवात करूया। इथं मी एक जोडी घेतलेली आहे कांद्याची पात। ही आपल्याला एकदम साफ करून घ्यायची आहे। ह्याची खराब पाणी आपण बाजूची काढून टाकणार आहोत आणि देठ आपण ह्याचे कापून काढलेले आहेत। ही मी धुवून घेतलेली आहे। आता आपण बारीक कट करून घेऊया। पुढचा कांद्याचा भाग आहे तो आपण बाजूला कट करून ठेवलेला आहे आणि भाजी बाजूला केलेली आहे। तर आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल थोडं गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि जो आपण कांद्याचा भाग काढलेला बाजूला तो घालून घेऊया। ह्याने भाजी छान टेस्टी होते, म्हणून आपण सुरुवातीला थोडा भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं आपण हा कांदा भाजून घेऊया। थोडा कांद्याचा कलर चेंज झाला की आपण आता ह्यामध्ये राहिलेली कांद्याची भाजी घालून घेऊया। आता ही भाजी पण आपल्याला 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये थोडी परतवून घ्यायची आहे। तेलामध्ये भाजी परतल्यामुळे भाजीला पाणी पण सुटते आणि आपल्याला मिठाला अंदाज पण येतो की भाजी आपली केवढी बनणार आहे। त्यामुळे सुरुवातीला आपण ह्यामध्ये मीठ टाकायचं नाही, नाहीतर जास्त पण होऊ शकतं भाजीला मीठ। आता आपण परतवून घेतलेली आहे। तर आता ह्यामध्ये 2 चमचे मुगाची डाळ घालायचे। तुम्ही स्किप केली तरी चालेल। आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे इथे। आता आपण चांगले 2 मिनिटासाठी हे परतवून घेणार आहोत। आता आपली भाजी 2 मिनिटं चांगली परतवून घेतलेली आहे आणि त्याला पाणी पण सुटलेलं आहे। तर ह्यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घेऊया। मी थोडे जाडसर ठेवलेले आहे, त्यामुळे भाजी छान लागते। हे शेंगदाण्याचे कूट आपण भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे 2 मिनिटासाठी चांगलं वाफवून घेणार आहोत, म्हणजे आपली भाजी चांगली शिजली जाईल। आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे। तर आपण आता 1 मिनिटासाठी अशीच गॅसवर ठेवणार आहोत। थोडं आपण परतवून घेऊया, म्हणजे एकदम आपली भाजी सुट्टी सुट्टी होईल। इथं मी 1 मिनिटासाठी भाजी कमी गॅसवर थोडी परतवून घेतलेली आहे। तर आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण ही भाजी सर्व करायला घेऊया। ही तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा वाढू शकता। आता आपण ही टिफिनमध्ये भरून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक यू।